नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सोमवार 17 ऑगस्ट 2026. शेतकरी मित्रांनो, आज तुरीच्या दरात प्रति क्विंटल मागे 400 ते 450 रुपयाची वाढ पाहायला मिळाली आहे. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात मग तुरीला काय मिळत आहे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये वाढ पाहायला मिळाली, पहा सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा, कारण असेच दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे सावनेर. लाल तुरीला आवक आलेली आहे 60 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला सावनेर या ठिकाणी 7,200 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,730 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,550 रुपये. नंतरची बाजार समिती आहे मलकापूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 920 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 8,120 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 8,100 रुपये मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती मूर्तिजापूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 300 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,100 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,835 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 7,470 रुपये मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती धामणगाव रेल्वे. आवक आलेली आहे लाल तुरीला 235 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,100 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 6,000 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 5,900 रुपये. पुढील बाजार समिती आहे वाशिम. लाल तुरीला आवक आलेली आहे 150 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,450 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,680 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 7,550 रुपये. पुढील बाजार समिती आहे नागपूर. नागपूर या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 155 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 7,400 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,811 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 7,708 रुपयाचा मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती आहे आर्वी. आर्वी या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 105 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,500 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,800 रुपये. तर सर्वसाधारण दर हा 7,400 रुपये मिळालेला